इथं मोठ्या आनंदाने संपन्न झाला। त्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही आमच्या स्पर्धेतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थांच्या वतीनं या संपूर्ण मंचाला समालोचक गुणलेखकांसाठी मात्र तब्बल 2500ची बक्षीस येते। त्यांचं विशेष स्वागत आणि आभार प्रकट करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप यश प्राप्त होऊ द्या, तुमचं नाव असाच मोठा होत राहू द्या ही शुभेच्छा प्रार्थना करताना बोलतोय या सामन्याच्या पूर्वार्धाकडे, जिथे आवाज ऐकायला आपण समीर सोमणे सरांचा। याच दरम्यान स्टेजवर माननीय श्री गोमा पाटील साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीचा। ओव्हर टू समीर सर। 4 षटकांचा सामना असेल हे लक्षात असू द्या। गणेश नाना पालकर तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। त्यांचे देखील कट्टर समर्थक मात्र ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवरती उपस्थित राहिले होते, त्यांचेही आभार। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या क्रीडा नगरीमध्ये करतोय। नुकताच लायन्स ग्रुपची दमदार एंट्री आपण या क्रीडांगणावरती पाहिली। काळुंद्रे आणि त्यांच्या विरोधात भिंगारी या दोन संघ दरम्यानची लढत। 4 षटकांचा सामना। ड्राईव्ह केले बॉलला, कव्हर्स मध्ये फिल्डर तैनात आहे। पहिला चेंडू निर्धाव आला, खरं तर झेल सुटला परेशचा, परेशच्या साथीने प्रवीण घरत। यानंतरची लढत असेल RCC पेठ विरोधात ड्रोन 11 नानकर या दोन संघ दरम्यान। एक धाव फलकावरती। आणखी एक निर्धाव चेंडू टाकला आशिष परदेशीने। कित्येकदा आपण पाहतोय की भिंगारी संघाचा विचार केला तर रघु काका परदेशी पहिलं षटक टाकायचं, परंतु आता यंगिस्तानच्या हातात ही मात्र जबाबदारी दिलेली आहे। हे खूप चांगलं आहे, हा चांगला निर्णय। रघु काका यांनी मगाशी तिसरं षटक टाकलं, त्यामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या। वेगवान चेंडू आशिष कडून, छोटा रनअप आहे आशिषचा, परंतु टप्पा अचूक आहे। प्रवीण घरतला तो थांबवतोय। अगदी जवळपास असलेली गाव, फार फार अर्धा किलोमीटरचं अंतर असावं या दोन गावांमध्ये। शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरोधात प्रियांशी आणि मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे या दोन संघ दरम्यान चालू असलेली सेकंड राऊंडची ही मॅच। एक धाव पाठलाग केला होता, परंतु इथे पंच दंडित करतायत। आशिषने बराच बाहेर हा चेंडू टाकला। 2 धावा। पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे। आणखी एक निर्धाव चेंडू आशिष कडून। लाईन चांगली पकडल्या आशिषने, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडी हरकत घेणारे चेंडू आशिष टाकतोय। मागचा सामना देखील 41 धावांचा पाठलाग। फुल्लर लेनचा बॉल मिडॉनला चाललाय, कुणाल त्या ठिकाणी तैनात आहे, कोणती मिस्टेक होत नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। आशिष परदेशीने फक्त धावा दिल्या 2। त्यांचं सहर्ष स्वागत। प्रकाश झोतातील हे सामने गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित ही स्पर्धा। अजय पाटील ने जो फंडा सांगितला तो जर का सक्सेसफुल झाला असता अजय पाटील, तोही हसतोय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। 2 धावा। नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या। RCC पेठ विरोधात ड्रोन 11 नानकर। जरा जास्त वेळ घेऊ नका, कारण अगोदरच खूप उशीर झालाय। संघांना आता विनंती आहे की आपण देखील सहकार्य करा। फुल टॉस बॉल, कुणाल नाईक आलाय गोलंदाजीसाठी। ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक परेश। एक धाव जोडली जाते। शांत ठेवलंय पहिल्या ओव्हरमध्ये
अक्षरशः बांधून ठेवलं फलंदाजांना आशिष परदेशीने. आता दुसऱ्या षटकात कुणाल नाईक आलाय. मागच्या मॅच मध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला तो कुणाल नाईकचा. प्रयत्न करतोय प्रवीण आणि ते त्याचा फटका फसलाय. पहिला धक्का दिलाय कुणाल नाईकने प्रवीण गरजच्या स्वरूपात. बादची कडा आणि ते आणखी एक फलंदाज बाद होतोय. प्रतीश मस्कर एक मोठं नाव. कुणाल नाईकने त्याचे विकेट घेतले. फलंदाज बाद. तो मात्र निश्चितच सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून अर्थातच शौर्य 11. अगदी 2 दिवसांपूर्वीची जी स्पर्धा संपन्न झाली आंबिवली येथे, त्या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी अजय पाटील, याच गावचा सुपुत्र. अभिनंदन अजय पाटील तुमच्या या कामगिरीसाठी. 5वी गाडी आहे. क्या बात है, अभिनंदन. खोदून काढला हा चेंडू. राहुल पाटील आलाय फलंदाजीसाठी. कुणाल नाईक हा अतिशय चिवट खेळाडू आहे, सर्वांना ठाऊक आहे. सहजासहजी तुम्हाला दावा देणार नाही. एकेरी धाव जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 4 वरती. 2 विकेट मात्र गेलेले आहेत. थोडा फुटबॉलचा स्कोर वाटते क्रिकेटच्या या स्कोर कार्ड वरती. फार रेअरली अशा गोष्टी पाहायला मिळतात. परेश लॉफ्ट केलाय बॉल. लॉंग ऑफला फिल्डर आहे. उंची जास्त, लांबी कमी. आणखी एक फलंदाज बाद. परेश चिखलेकरला माघारी परतावं लागेल. जेव्हा एखादा खेळाडू ही बाईक पटकावतो त्यावेळेस सर्वांनाच आनंद होतो. असं नाहीये की तुम्ही फक्त आतमधल्या खेळाडूंनाच आनंद असतो, 11 खेळाडूंना. त्याही पेक्षा मैदानाच्या बाहेर जे सगळे त्यांचे पाठीराखे असतात, त्यांना पाठराखण करत असतात, त्यांना पाठिंबा देत असतात. आता पहा, प्रत्येक जण अजय पाटील समवेत मात्र फोटो काढतोय. त्या एकानं बाईक जिंकलेले नाहीये, संपूर्ण गावानं बाईक जिंकलाय, असा आनंद तो असतो. 4 धावा, 3 विकेट. नवीन फलंदाज कल्पेश घरत. कुणाल नाईक लॉंग ऑनच्या दिशेनं आल्या आल्या आक्रमण केलंय. बॉल सीमारेषा पार. कल्पेश घरतचा षटकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार केसला कल्पेश घरतने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात
मंगलमूर्ती काळुंद्रे संघाच्या 3-10. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. 4 षटकांचा सामना आहे. 2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचा सामना असेल बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा. यस आरसीसी पेठ रातों के कातिल. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट. कल्पेश घरातने तर इरादे बुलंद केलेत. षटकार त्याने खेचलाय. तिसऱ्या षटकात रघु परदेसी स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. रघु परदेसी काका गोलंदाजीसाठी आलेत. बऱ्याच वर्षांचा अनुभव. राहुल पाटील आणि कल्पेश घरत या जोडीला काम करावं लागणार आहे. फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे. 1 बाउन्स बॉल जाईल सीमारेषा पार. राहुलच्या बॅट मधून चौकार. जरी आक्रमण झालं नसलं तरी सुद्धा आता या मॅच मध्ये राहुल पाटील आणि कल्पेश घरत आक्रमण करताना दिसत आहेत आणि ते फार गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये भिंगारी संघाने 41 धावांचा पाठलाग करत असताना त्यांना शेवटच्या षटकाचं दर्शन घ्यावं लागलं होतं. हे देखील विसरून चालणार नाही. 15 धावा. पहिल्याच बॉल वरती चौकार मात्र इथे आलाय. काय कमालीचा फटका खेचला. अक्षरशः बॉलला हॅमर केलं. कडक शॉट. चौकार. सलग 2 चौकार आणि या 2 चौकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचला 19 वरती. 19 लॉस ऑफ 3 विकेट. जबाबदारीने खेळतोय सध्या मैदानात राहुल पाटील. त्याच्या साथीला कल्पेश. स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे पुढे आला झेल घेण्यासाठी परंतु थांबवलं स्वतःला. फेक झाले. कल्पेशने केले चुकी. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला. पुन्हा निसटला आणि तिथे पोहोचला कल्पेश. काय चाललंय. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाही. नशीब बलवत्तर असलं ना तर काहीही घडू शकतं. दरम्यान आपण नाणेफेक करून घेतोय पहिल्या फेरीचा सामना. हेड इज कॉल. नानकर संघाने नाणेफेक जिंकली. आपला निर्णय फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे आणि आरसीसी पेठ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पुढचा सामना आपल्या भेटीला येते. ओव्हर टू सोमने सर. 20 धावा. काय घडलं अगोदरच्या चेंडूवरती. फिरकीची जादू. आणखी एक निर्धाव चेंडू. 20 धावा आहेत. कल्पेश घरत राहुल पाटील. धीम्या गतीचा हा चेंडू. बॅट वेगाने फिरवले परंतु टप्प्यापर्यंत पोहोचले नाही. शरीरापासून दूर वरून खेळण्याचा हा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू. 20 धावा झाल्या. 3 विकेट. 10 धावा. आज भिंगारी संघाने फिल्डिंग करत असताना चुका केल्यात त्या टाळाव्या लागतील. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. स्विच करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू देखील टाकला. निर्धाव. थोडा वेगाने हा चेंडू टाकला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 20 धावा 3 विकेट.
नेक्स्ट मॅच हिमांशन भास्कर शेठ प्रतिष्ठान RCC पेठ आणि त्यांच्या विरोधात द्रोण 11 नानकर या दोन संघ दरम्यानची लढत असेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 20 धावा. अंतिम षटक फेकण्यासाठी दर्पण मडवी आलाय. या षटकात धाबांची गरज आहे. प्रियांशी आणि मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालेला आहे. तो सामना असेल 5 षटकांचा. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे रंगतोय. समोर खेचलाय फटका. काय बॅटिंग चालू आहे राहुल पाटील कडून. आणखी एक षटकार त्याच्या बॅटमधून. कित्येक वर्ष आपण या संघाकडून परेश चिखलेकरला पाहतोय. कित्येक वर्ष आपण प्रवीण घरातला पाहतोय. परंतु हा खेळाडू दाखवून देतोय की ते जरी बाद झाले तरी सुद्धा या डावाची जबाबदारी घेऊन मी खेळू शकतो. आणि ते त्यानं करून दाखवलंय. सिद्ध करून दाखवलंय. तो मैदानावरती आलाय. तो मैदान गाजवतोय. मंगळमूर्ती काळुंद्रे संघाचा फलंदाज राहुल पाटील. डाव अडचणीत असताना संकटात असताना तो धावून आलाय. संकट मोचक ठरलाय सध्याच्या घडीला काळुंद्रे संघाचा राहुल पाटील. नांदकर संघाचे पुरस्कर्ते संतोषजी पाटील साहेब आपले सहर्ष स्वागत. खराब चेंडू. खराब चेंडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. परंतु इथे नाही. कल्पेश घरात तिथे पोहोचतोय. नो बॉल कॉल केलाय. टेन्शन वाढले आता. पहिल्याच बॉल वरती जसा षटकार आला तसा दबाव. 27 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. नामी संधी आहे राहुल पाटील कडे. तसाही त्याने धुमाकूळ घातला. बिंदासपणे खेळतोय. आणि आता तो फ्री हिटचा चेंडू. काही डिस्कशन दोन खेळाडूच्या दरम्यान. दर्पणला कान मंत्र देत असताना हिमांशन भास्कर शेठ प्रतिष्ठान RCC पेठ वर्सेस द्रोण 11 नानकर नेक्स्ट मॅच असेल. त्या अगोदर सेकंड राऊंडची मॅच आपण इथे कव्हर करतोय. चौथं षटक चालू आहे. दर्पण थोडा दबाव नक्कीच असेल परंतु कमबॅक करावं लागेल. राहुल पाटील 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. आणखी एक धाव जोडली जाते. 28 धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10. तिसऱ्या षटकात 10 आल्या. 20 झाल्या. आणि या ओव्हरमध्ये एका चेंडूमध्ये धावा आल्या त्या 8. हा सामना कसा फिरतोय. क्रिकेट कसं बदलतंय. बॅटची आतमधली कडा. विकेट किपरने चेंडू अडवलाय. फ्री हिटचा चेंडू वरती आलाय. नाही कोणता फटका. निर्धाव चेंडू. चांगला संघर्ष 2 संघादरम्यान. महत्वाचा सामना. पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचा असेल. क्लोज कीपर. यस पंच इथे त्याला देखील बॅटरला देखील इंडिकेट करत असताना लॉफ्ट केलाय समोर. उंची जास्त आहे. लांबी कमी आहे. झेल घेतला जातोय. राहुल पाटील बाद. संघर्ष एकट्याने केला. कल्पेश त्याच्या साथीला होता. त्याच्या बॅटमधून धावा आल्या राहुल पाटीलच्या. आणि आपल्या संघाला त्याने एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तर नक्कीच पोहोचवलंय. 28 धावा झाल्या. 4 विकेट. नवीन फलंदाज सौरभ मात्र मैदानावरती दाखल होतोय. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. स्वतःला करेक्ट करत असताना आता गोलंदाज दर्पण मडवी. भले पहिला चेंडू थोडा महागडा ठरला. त्या चेंडूमध्ये तब्बल 8 धावा आल्या. परंतु आता उर्वरित 3 चेंडूंमध्ये मला कमबॅक करावं लागेल. याच हेतूनं दर्पण मडवी सध्या गोलंदाजी करतोय. प्रेक्षकांची गर्दी या संघांना पाहण्यासाठी. यानंतरची एक भली मोठी लढत आहे. आणि शेवटचा सामना असेल बामण डोंगरे विरोधात भूमी 11 मांडा. या मॅचेस बाकी आहेत. 28 वरती 4. शेवटचा षटक. 3 चेंडू शिल्लक आहेत. विकेट किपर फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना नवीन बॅटर सौरभ आलाय.
बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला. खरं तर ऑन साईड टार्गेट करायची होती. दर्पण चा प्रयत्न चांगले चालू आहेत. आता धावा रोखायच्या, सिंगलने टेन्शन होणार नाही. फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील एक धाव जोडली जाते. 29 धावा 29. शेवटचे 2 चेंडू. अपेक्षा असेल कल्पेश घरतकडून, तो देखील चांगला गोलंदाज आहे, त्याला आता धावा उभाराव्या लागतील. 2 चेंडू शिल्लक. अंतिम षटक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरने मिस्टेक केले. थोडा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. पुन्हा एकदा कल्पेश घरत धावलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला, कोणीही नाहीये. पंच इथे रेफर करतायत थर्ड अंपायर कडे. विकेट किपरने थोडी चालाकी दाखवले, पाहूया तिचा फायदा झालाय का. हॅलो. याच दरम्यान हरिभक्तपरायण परशुराम रजमाळी, त्याचबरोबर कोकण दिंडीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण कुंडलिक महाराज पाटील, त्यांच्या समेत जयेंद्रजी माळी, हरिभक्तपरायण रमेशजी पाटील, हरिभक्तपरायण गणेश महाराज, या सर्व मान्यवरांचं इथं आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. समीर सर. थर्ड अंपायर. विशाल, तिसऱ्या पंचाची मागणी. Very close decision.
हॅलो, पंचांचा डिसिजन आलाय की ही एकच धाब आहे आणि नॉट आउट आहे. पंच निर्णय सांगा, मॅच चालू करू आपण. चला, एकच धाव आहे. चला, सिंगलने धावा झाल्या त्या मात्र 30. हा प्रचंड ताफा तुम्ही पाहिला या स्पर्धेच्या दरम्यान. लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र त्यांची एक रॉयल दमदार एंट्री या आमदार चषकाच्या निमित्ताने तुम्ही पाहिलीत आणि हे सर्व क्षणचित्र तुम्ही पाहताय. हे भव्य दिव्य आमचं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरती त्यांची झालेली रॉयल एंट्री. शेवटचा चेंडू आहे. चला, 30 धावा झाल्यात. मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर. हॅलो, सर्व खेळाडूंनी कक्षामध्ये बसायचं, खेळाडू कक्षामध्ये. यस, चला खेळाडू कक्षांमध्ये आणि आता मॅच स्टार्ट होते. शेवटचा चेंडू. 30 धावा झाल्यात आणि ते शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. 4 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या ती 30 धावा झालेल्या आहेत. 4 विकेट आणि 31 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. सिद्धिविनायक भिंगारी शौर्य 11 या संघाच्या विरोधात प्रियांशियन मित 11 मंगलमूर्ती काळुंद्रे या संघाने. 4 षटके 31 धावा. याच दरम्यान आपल्या या क्रिकेट मंचावर हरिभक्तपरायण परशुराम महाराज माळी इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आदरणीय संतोष तुकाराम पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करायचा आहे हरिभक्तपरायण परशुराम महाराज माळी यांचा.
त्यांच्या समवेत कोकण दिंडीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण कुंडलिकप्पा येथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय परशुरामजी माळी अजिवली यांचा. चला सलामीची जोडी पाठवा. भिंगारी संघ गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित ही स्पर्धा आमदार चषक 2025 आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झाला. हिमांशन भास्कर शेठ प्रतिष्ठान RCC पेठ आणि त्यांच्या विरोधात द्रोण 11 नानकर. 24 बॉल 31 करायचे. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल होते. आशिष परदेसी आणि त्याच्या साथीला कुणाल नाईक. मागच्या मॅच मध्ये टार्गेट होतं 30 बॉल 41. या मॅच मध्ये 24 बॉल 30 आहे. साधर्म्य तेच आहे. 6-7चा डिफरन्स आहे. दिनेश बंधू पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही करतोय. विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 31 धावा करायचे. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झालेली आहे. आज लायन ग्रुपची महाराष्ट्र राज्य लायन्स ग्रुपची आपण एक जोरदार एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिली. प्रचंड गाड्यांचा ताफा. ट्रॅफिकच लागली होती शेडूंगच्या फाट्यापासून ते बेलवली गावापर्यंत. आज सन्माननीय लहाने साहेब योगेशजी लहाने साहेबांचं देखील वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी झालं आणि सर्व क्षणचित्र तुम्ही पाहताय. हा तर आकर्षक नजराना आहे या स्पर्धेतील. रॉयल दमदार एंट्री लायन्स ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य. गाड्या संपूर्ण मैदानभर. या आपण जाऊया क्रिकेटकडे. 24 बॉल आणि धावा करायचे त्या 31. प्रियांसी आणि मीत 11 मंगलमूर्ती काळुंदरे संघाने 30 धावा केल्या पहिल्या डावामध्ये. 31चं टार्गेट आहे. आशिष परदेसी आणि कुणाल नाईक. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता प्रतीश मस्करने. डायरेक्ट इथे तर झालाय जरूर आणि ते कदाचित अतिरिक्त धावही मिळेल. पाहूया पंचांकडे जोरदार अपील केले सर्वच खेळाडूंनी. पाठीराखे देखील दोन्ही संघांचे उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 धावा जोडल्या जात आहेत. सिंगल डबलने मागच्या डावामध्ये देखील कुणाल नाईकने आपल्या संघाला सावरलं होतं. 41 धावांचा पाठलाग त्याने करू दिला होता आणि आता आशिष सध्या मैदानात आहे त्याच्या साथीला. प्रतीश मस्करचं मी पहिल्या मॅचचं त्याचं कौतुक नक्कीच करेल. 2 ओव्हर टाकले होते अक्षरशः बांधून ठेवलं होतं बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. 5 ओव्हरमध्ये अवघ्या 27च टार्गेट. चांगली गोलंदाजी राहिली होती. 24च टार्गेट होतं. लॉंग रनअप आहे या गोलंदाजाचा प्रतीश मस्कर. दिशा खराब आहे. या धावा रोखाव्या लागतील. अगोदरच तुमची गुंतवणूक कमी आहे. तुम्ही धावा स्कोरबोर्डवरती कमी ठेवल्यात. त्या रोखण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राच टाकणं हे फार जोखमीच आहे. 3 धावा. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन सध्या मैदानात. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. मिड ऑन आतमध्ये व्ही शेपमध्ये 2 प्लेयर्स मात्र ठेवलेत बाउंड्री लाईनला.
फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिडॉनच्या दिशेने प्रवीण आहे. एक धाव सहजरित्या मात्र कंप्लीट केली जाते. हा चांगला गोलंदाज आहे. मी विनंती करतोय ज्या प्रेक्षकांनी शेकोटी पेटवले ते कृपया करून विझवा, नम्रतेची विनंती आहे. तो धूर आतमध्ये येतोय क्रीडांगणामध्ये. चार धावा धाव फलकावर. 31चं टार्गेट आहे. शांत आणि संयमी क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. आज एकूण 8 बलाढ्य संघ या स्पर्धेत खेळतायत. आमदार चषक 2025 बेलवलीची ही स्पर्धा. पुन्हा दिशा खराब आहे. वेग आहे, वेगाची चर्चा सातत्यानं आपण करतोय, परंतु योग्य दिशा नाहीये. दिशा आणि दशा यामधील अंतर फक्त वेलांटीच आहे, परंतु गोलंदाजाची दिशा चुकली तर संघाची दशा व्हायला वेळ लागत नाही. या धावा रोखणं फार गरजेचं आहे. जर का एक्स्ट्रास तुम्ही देत राहिल्या तो दबाव तुम्ही प्रस्थापित करू शकत नाही. धावा थांबल्या तरच फलंदाजांवरती दबाव प्रस्थापित होऊ शकतो. 5 धावा. 31चं टार्गेट आहे. पहिलं षटक मात्र चालू आहे प्रतीश मस्करचं. पुढे आला, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सिंगलचा तर प्रयत्न झालाय, दुसरीसाठी देखील पलटलाय. कुणाल नाईक 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट करतो. आज बॅकलिप छोटी केले कुणाल नाईकने. त्याचा रोल त्याने चेंज केलाय. नेहमी आक्रमक पाहतो कुणाल नाईकला, परंतु त्याला ठाऊक आहे या क्रीडांगणाची परिसीमा थोडी लांब लचक आहे. मोठा फटका खेळताना मी जर का बाद झालो तो उर्वरित फलंदाजांवरती दबाव येईल. या कारणास्तव क्रीडांगणाची परिसीमा लांब आहे. मी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करू शकतो. जबाबदारीने खेळ चालू आहे सध्या कुणाल नाईकचा. धावसंख्या 7. अपेक्षा खूप आहेत प्रतीश कडून. मागच्या मॅच मध्ये त्याने चांगली कामगिरी केली. विकेट्स हव्यात, विकेट्स घेणं गरजेचं आहे. आघाडीचे फलंदाज बाद करावे लागतील प्रतीशला. लॉंग रनअप आहे. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं दुसरी धाव सहजरित्या मात्र कुणाल नाईक आणि त्याचा साथीदार आशिष कंप्लीट करतोय. 2 धावा. सिंगल डबल वरती निर्भर. धावसंख्या जाऊन पोहोचले आता 9. 22 करायचे अद्यापही. 31चं टार्गेट आहे. शांत आणि संयमी. खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल रन, आणि तिचा अवलंब केला आतापर्यंत कुणाल नाईकने. आणि या लाईफ लाईनचा जेव्हा तुम्ही अवलंब करता तुम्ही सामना जिवंतच ठेवता आपल्या बाजूने. 9 धावा. वेगानं टाकला होता हा चेंडू. रेफर करतायत पंच तिसऱ्या पंचांकडे वेस्टाईटसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय. 9 धावा आहेत. एक रोमहर्षक सामना नक्कीच पाहायला मिळेल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. स्वीप केलाय, दर्जेदार कलात्मक फटका. कुणाल नाईक, पनवेल की खुशबू, चौकार. काय फटका बनवला तो कुणाल नाईकने. कलात्मक फटका, स्वीपचा फटका. खरं तर प्रतीश मस्करचा चेंडू खराब नव्हता, त्या टप्प्यापर्यंत पोहोचला, टप्पाच पडू दिला नाही. खरं तर फुल टॉस बनवून स्वीप केला, स्क्वेअर लेगला आला तो चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्यात. 31चा पाठलाग करत असताना 13. आता विजयासाठी मात्र धावा करायची आहेत 18 चेंडू 18ची गरज. हा सामना रोमहर्षक करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आता गोलंदाजांना. या मॅच मध्ये कमबॅक करावायचा असेल तर कल्पेश घरातला हे षटक फार निर्णायक टाकावं लागेल. कमी धावा द्याव्या लागतील. 18 बॉल 18चं इक्वेशन आहे. सेकंड राऊंडची मॅच, अतिशय महत्वाचा हा सामना. आमदार चषक, दमदार अशी क्रीडा स्पर्धा बेलवलीच्या क्रीडांगणावरती संपन्न होत असताना प्रेक्षक आनंद घेत आहेत.
कुणाल नाईक खेळतोय 8 वरती, संघाची धावसंख्या 9. आज संघाची धावसंख्या ती मात्र 11. त्यामध्ये 2 व्हाईट बॉल आले, टोटल 13. हे सर्व समीकरण आमच्यापर्यंत बांधत असताना कांचनजी पालकर. धीम्या बॉल अगदी यष्ट्यांच्या जवळ घरगळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, त्यानंतर मात्र इथे सिंगल घेतले. 14 धाबा घेतल्या जात आहेत. धावफलकावरती 14 धाबा. फिल्डिंगमध्ये सातत्याने फेरबदल चालू आहेत. एकच चौकार आतापर्यंत खेचलाय कुणाल नाईकने, परंतु संयम दाखवलाय. कलात्मकतेने एक चौकार त्याने खेचला होता. कल्पेश गरजचं हे षटक फार निर्णायक आहे. 18 चेंडू 18चं समीकरण आहे. या ओव्हरमध्ये 6च्या खालीच धावा त्याला द्याव्या लागतील, तरच या मॅचमध्ये नक्कीच काळुंद्रे संघ मात्र कमबॅक करू शकतो. मागे गेला, क्रीजचा चांगला वापर करत बॉल पाठवलाय फाईन लेगला. आणखी एक कलात्मक फटका, कुणालच्या बॅटमधून चौकार. बॅटिंग करतोय सध्या कुणाल नाईक मैदानामध्ये. खोलीचा किती वापर केला, 5 स्टंपच्या अगदी मागे जाऊन हा फटका त्याने खेचला, चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. धीम्या गतीचा चेंडू, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न आणि त्यावरती हा चौकार. 13ची गरज. फक्त एकच धाव आणि या एक एक धावा इथे महत्वाचे आहेत. स्कोर कार्ड स्टिकी ठेवलं. क्रिकेटचा नियमच असा आहे, लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 वरती. विजयासाठी 12 धावांची गरज. 5 संयम आणि आक्रमण या 2 गोष्टींचा मिलाप कुणाल नाईकच्या बॅटिंगमध्ये नक्कीच पाहिलाय. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ठाणे रायगड ठाणे रायगड ठाणे रायगड अशा मॅचेस त्यांनी ठेवलेल्या आहेत. खास करून मी कांचन पालकर या गोष्टीचं कौतुक करेल बेलवलीच्या आयोजकांचं, की त्याने क्रीडांगणाची परिसीमा थोडी लांब ठेवले. नाहीतर रायगडमध्ये परिसीमा एवढ्या जवळ असतात की मिसहिट झाला तरी षटकार होतो. गोलंदाजांना काहीच नसतं. इथे फलंदाजांचा कस लागतोय, सिंगलही घ्याव्या लागतात. बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडू टाकलाय तो कल्पेशने. याच निर्धाव चेंडूंची सध्या गरज आहे. ते मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला. परेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चार्जअप करतोय प्रत्येकाला. गरज आहे, आत्मविश्वास द्यावा लागेल. 19 धावा, 12ची गरज. चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू 12. कोण विजय होणार? प्रयत्न करतोय आशिष. आणखी एक चेंडू टाकलाय ते निर्धाव. भले चौकार आला असेल, मी अतिरिक्त धावा दिल्या असतील, परंतु आता नाही. आता मी कमबॅक करणार हेच दाखवून देत असताना कल्पेश गरज. तेरा चेंडू विजयासाठी 12ची गरज. ग्रामस्थ इथे आनंद घेत असताना हा चेंडू निर्धाव आला तर आणखी मजा येईल या मॅच मध्ये. आशिष ड्राईव्ह करतोय बॉलला, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू चालला, हातातून निसटलाय. कुणाल नाईक धावलाय. 2 धावा त्याने मात्र ते कंप्लीट केल्यात. काय धावतोय सध्या मैदानात कुणाल. गरजेच्या वेळी मोठे फटके येत नाही तर सिंगलला त्याने डबल मध्ये कन्वर्ट केलं. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 ओव्हरमध्ये 21 आणि आता 12 चेंडू. विजयासाठी 10ची गरज. 12 चेंडू 10ची गरज. बारा चेंडू विजयासाठी 10ची गरज.
करिश्मा पाहिजे, चमत्कार पाहिजे सध्या काळुंदरे संघाला, आणि तो करिश्मा करण्यासाठी सज्ज झालाय परेश. काय डाव सावरलाय पहा दोन्ही फलंदाजांनी, आशिष आणि कुणाल नाईकने. सातत्याने या खेळाडूंच्या बाबतीत चर्चा व्हायची. आक्रमण करत असताना छोट्या छोट्या मॅचेस आम्ही गमावतो, परंतु आज जो संयम या दोन्ही फलंदाजांनी दाखवलाय तो कौतुकास्पद आहे. फार कमी वेळा असं पाहायला चित्र मिळतं की सिंगल डबल्सवरती जास्त करून निर्भर, षटकार मारण्याचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. चौकार एखाद वेळी खेचलाय, 2 चौकार आतापर्यंत कुणाल नाईकने खेचलेत. 12 बॉल विजयासाठी 10ची गरज. करिश्मा हवाय, चमत्कार हवाय परेशला. हे षटक किमान 3 धावांचं किंवा 4 धावांचं, मग शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच मजा येईल. हलक्या हाताने बॉल फ्लिक केला आणि तिथे झाले चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, शर्यत लागले. 2 तर धावा कंप्लीट झाल्यात. आशिष पलटलाय तिसरीसाठी आणि 3 धावा झाल्यात की नाही हे तिसरे पंच आता ठरवतील. 2 तर नक्कीच झाल्यात, तिसरीचा प्रयत्न होता. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. एक लक्षात ठेवा, आज एक टीम क्वालिफाय होणार आहे, म्हणजे यामधील जो विजयी संघ असेल त्यांनी कुठेही जाऊ नका. नॉट आउट आहे बॅटर. पंचांचा निर्णय आला. 3 धावा इथे जोडल्या जात आहेत. चांगला निर्णय. सिंगल काढण्याचा प्रयत्न होता आशिषचा. परेशने हा चेंडू मात्र टाकला 1.5 धाव. कारण या जेव्हा समप्रमाणात चेंडू आणि धावा असतात ना, तेव्हा टेन्शन एकच असतं की नक्कीच मोठे फटके खेचून सामना विजय करून देऊ की मात्र सिंगल घेऊ. आणि डबल माइंडेड एक म्हणतं आपण नेहमीच ऐकले ना की 2 दगडींवरती पाय कधीच ठेवू नये, तशी परिस्थिती. कानमंत्र देतोय कुठेतरी. चर्चा होत असताना कुणाल नाईक आणि आशिष परदेशीमध्ये. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. 10 बॉल विजयासाठी गरज आहे ती 7 धावांची. क्लोजिंग फिल्डर आता वाढवलेत आशिष परदेशीचे. खोला टाकला होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा प्लेअर इथे घेतलाय, परंतु नाही, 1 धाव अडवता आली नाही. चांगला प्रयत्न चालू आहे, आणखी एकाच प्लेअर घ्यायला हवा, कारण आता स्कोर फक्त पाहिजे 6 9 चेंडूंमध्ये. प्रयत्न चांगले चालू आहेत. कुणाल नाईक आणि आशिष परदेशीने हा सामना तर आपल्या बाजूने नक्कीच झुकवलाय, परंतु तो झुकवलेला सामना आपल्या बाजूने परत खेचण्यासाठी परेश चिखलेकर जिकरीचे प्रयत्न करतोय. सामना सहजासहजी सोडायचा नाही. संघर्ष वाटेला काही येऊ दे, पराभव असू दे किंवा जिंकणं असू दे, परंतु संघर्ष आपल्या रक्तात आहे आणि तो करून दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतोय परेश चिखलेकर. 9 चेंडू विजयासाठी 6. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय कुणाल नाईकच्या बॅट मधून. पनवेल की खुशबू ठोकतोय षटकार. ज्यावेळी आक्रमण करायचं होतं त्यावेळी आक्रमण केलं. संयम देखील दाखवला कुणाल नाईक. बॉलच्या मेरिटनुसार तो खेळला. अभिनंदन आपण करूया शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचा आणि पराभूत प्रियांसियन मीत 11 मंगलमूर्ती काळुंदरे संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कुणाल नाईक वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू 21 धावा आणि 3 विकेट त्याने मात्र घेतल्यात.